खरंच वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी झाली आहे का? आणि झाली असेल तर ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच कसं कळलं? राजकीय पक्ष वारकरी संप्रदायाचा स्वार्थासाठी वापर करू पाहत आहेत का? विकास लावंडे यांच्यावर शाईफेक करून कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी योग्य केलं की अयोग्य? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या सदरात पाहणार आहोत. नमस्कार, मी सचिन खानेकर. सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यातील मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेलं शाईफेक प्रकरण आता वेगळ्या वळणावर आलं आहे. या प्रकरणात विकास लवांडे यांच्यावर हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करून येरवडा कारागृहात दाखल करण्यात आलं. कोर्टाने आता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याची सुरुवात कशी झाली हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. वारकरी संप्रदायात घुसखोरी झाली असं विकास लवांडे यांनी प्रसार माध्यमांवर जाहीर केलं आणि 20 कीर्तनकारांची यादी करून त्या कीर्तनकारांना घुसखोरीचं स्वतःच प्रमाणपत्र देऊन टाकलं. त्यांनी जी कीर्तनकारांची यादी जाहीर केली त्यात अनेक नावाजलेले आणि वारकरी परंपरेतून आलेले महाराज मंडळीसुद्धा आहेत. त्यांचे लाखो अनुयायी महाराष्ट्रभर पसरलेले दिसून येतात. विकास लवांडे स्वतःविषयी सांगताना म्हणाले की मी स्वतः प्रवचनकार आहे. माझ्या घराण्याची वारकरी परंपरा जुनी आहे. घरात भजन, कीर्तन, प्रवचन याचा वारसा चालवला जातो. परंतु त्याचबरोबर लवांडे यांची दुसरी बाजू पण पाहिली तर विकास लवांडे हे राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजे शरद पवार यांनी दिल्लीतील महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनात केलेल्या वक्तव्याला धरूनच विकास लवांडे यांनी एक मोहीम उभी करण्याचा प्रयत्न चालवल्याचं दिसून येतंय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात वारकरी संप्रदायाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते. वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी झालेली आहे. साधारणतः 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. अशा आशयाचं विधान शरद पवार यांनी केल्यानंतर काही दिवसातच त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्याने 20 कीर्तनकारांची यादी जाहीर करून त्यांना घुसखोर संबोधणं ही बाब कुठेतरी संशयास्पद वाटू लागते. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक आणि आध्यात्मिकतेकडे नेणारा शुद्ध शाकाहारी आणि उपासनेचा मार्ग आहे. स्वतः शरद पवार साहेब हे मांसाहारी व्यक्ती, चतुर्थीला मटण खाऊन गणपतीच्या दर्शनाला जाणारे, तुमच्या देवाचे आम्ही बाप आहोत असे स्वतःच्या भाषणात निक्षून सांगणारे, त्यांनी वारकरी संप्रदायावर आपलं मत मांडणं हे कितपत योग्य वाटतं हे देवालाच ठाऊक. विकास लवांडे यांनी पक्षामध्ये आपली प्रतिमा उंचावण्यासाठी आणि वरिष्ठांना खुश करण्यासाठी वारकरी संप्रदायाचा आधार घेणे आणि हिंदू धर्म व वारकरी संप्रदाय कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करणे सोडून दिलं पाहिजे. कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी विकास लवांडे यांच्या अंगावर काळी शाई ओतून वारकरी संप्रदायातर्फे निषेध नोंदवला. त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांचं म्हणणं आहे की ही क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती. आता आपण या प्रकरणातील महत्त्वाचा भाग पाहू. तो म्हणजे मुळात वारकरी संप्रदाय हा भक्तिभाव, आस्था आणि संत परंपरेवर चालत आलेला एक समृद्ध वारसा, जो शेकडो वर्षे या महाराष्ट्राच्या मातीत आणि जनमनात रुजवण्याचं आणि जपण्याचं काम केलं ते कीर्तनकार मंडळींनी. हिंदू धर्माचा प्रचलित भगवा रंग घेऊनच वारकरी संप्रदायाची भगवी पताका वर्षानुवर्ष आळंदी ते पंढरपूर या पायीवारीत आपण फडकताना पाहत आलोय. कुठंतरी या दोन्हींची नाळ एकमेकांना जोडलेली दिसून येते. नेमका याच गोष्टीचा फायदा भारतीय जनता पार्टीने उचलला. हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्या या पक्षाने जनमानसात रुजलेली धार्मिकता ओळखली. तिला खतपाणी घालून हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्या इतर पक्षांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत, आपण वारकरी संप्रदायासाठी भविष्यात कोणकोणती कामे करणार आहोत हे सांगितल्यामुळे कीर्तनकार मंडळींमध्ये या पक्षाबद्दल एक जवळीक निर्माण झाली. त्यांनी कीर्तनातून या पक्षाच्या नेते मंडळींविषयी चांगल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. साहजिकच BJPला निवडणुकांमध्ये याचा फायदा होत गेला. या उलट विरोधी पक्षांनी सर्व धर्म समभावाचा आव आणून कायम हिंदू धर्मावर टीका करण्याचं काम केलं. वारकरी संप्रदायाच्या पोशाखाचा वापर करून रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी अशा प्रकारच्या घोषणा देऊन
निवडणुकीसाठी वारकरी संप्रदायाचा वापर करून घेतला. महाराष्ट्राच्या या प्रगल्भ संत परंपरेतील संतांनी केलेल्या चमत्कारांवर या पक्षाच्या छत्रछायेत वाढलेल्या संस्थांनी थोतांड म्हणून हिणवलं. वारकरी हा साधा भोळा, कष्टकरी आणि शेतकरी वर्गातील असला तरी एवढं राजकारण समजण्याइतका तो मूर्ख नाही. कुठे रामकृष्ण हरी म्हणायचं आणि तुतारी वाजवायची का कुणाचे 12 वाजवायचे हे त्याला बरोबर कळतं. फूट पाडून राज्य करणे ही इंग्रजांची रणनीती वापरून हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय यांच्यात एक वैचारिक दरी निर्माण करून त्याचा राजकीय फायदा आपल्याला कसा घेता येईल या उद्देशाने ज्येष्ठ नेते आणि त्यांचे प्रवक्ते यांनी सुरू केलेल्या अभियानाला फडणवीस यांच्या BJP सरकारने वेगळ्याच वळणावर नेऊन ठेवल्याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरू लागली आहे. हबप संग्राम बापू भंडारे यांनी केलेली शाई फेक योग्य होती का? विकास लवांडे यांनी 20 कीर्तनकारांना घुसखोर म्हणून वारकरी संप्रदायाची बदनामी केली का? आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विकास लवांडे यांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर उभे ठाकले आहेत. तुम्हाला जर आम्ही दिलेल्या माहितीतून याची उत्तरं मिळाली असतील तर कमेंट करून अभिप्राय नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.